मित्रांनो बघा कसला चट्टान कट करून केलाय रोड. हा डेंजरच आहे. एखादा आलं खाली तर गेलं. हो इकडं बघा आलंय पण खाली आईच्या गावात. बघा इकडं बी आल्यात. याला कसला खतरनाक आहे. बोलिए सर. कहाँ से आ रहे हो? मैं पुणे महाराष्ट्र. अरे बाइक से ही? हाँ बाइक से. रोड बघा रोड. आता रोड बघा दगडी कुठं धुवायचा चंटात बघा. मारा किक मारा. अरे सब करके देख लिया यार. मेरी जान निकल गई किक मार मार के. वो नहीं वो चौक का है ना वो इतना. हाँ नहीं नहीं उससे चौक का भी नहीं है कुछ. धक्का मारा धक्का मार दो तो कोई दिक्कत नहीं. चलो क्योंकि आगे मिलेगा नहीं तो बहुत मुश्किल मिलना है मेरे को. लो दो गियर में डाल दो. बद्रीनाथच्या ट्रॅक मधील सगळ्यात खतरनाक रोड. डोक्याव दगडी. 2 गाड्या बी बसा नाही संगत. ते काय राहिलं कशात हुकलं ते. मित्रांनो तर पाहू शकताय बद्री विशाल मंदिर. तर आता सध्या मित्रांनो तर लय गरम पाणी आहे. एकदा फक्त उडी मारायचीच आहे. उडी मारल्यावर अंगाला स्टेबल होतंय पण लय गरम. गुड मॉर्निंग मित्रांनो. तर आपल्या नवीन ब्लॉग मध्ये तुमचं स्वागत आहे. आता मी आहे मंडलगाव उत्तराखंडमध्ये. आपण काल तुंगनाथचं दर्शन करून बद्रीनाथच्या दिशेने जाताना ह्या गावात थांबलो होतो. पाहू शकताय असा व्ह्यू आहे. एक हॉटेल होतं तर विचारलं म्हणलं टेंट लावू का. तर ते टेरेसवर ला विचारलं होतं. त्यांनी मग मला म्हणते पाऊस यायची शक्यता इथं जिनेच्या पॅसेजमध्ये नसतो का आपला त्याच्यातच लावायला सांगितलं. मग लावलंय आता टेंट. म्हणजे लावलं होतं रात्री आता काढायचंय. चला जाऊया. गुड मॉर्निंग गाईज. आपल्या नवीन ब्लॉगमध्ये स्वागत आहे. अशी एनर्जेटिक सुरुवात केल्यावर तुम्हाला आवडेल का. चला पुढं पाहूया. मित्रांनो तर इथनं निघालोय आता. आंघोळ ही बद्रीनाथलाच तप्तकुंडात करतो. आणि बघा ही पोहे आपल्या इथे ही पोहे कितीला आहे ते सांगा. इथं 70 रुपयाला येते एक प्लेट ही पोहे. लयच महाग आहेत. मिसळ पाव खायला आपल्या इथं एखादं. आपली गाडी तिथं लावली. काल ह्या हॉटेलमध्ये थांबलो होतो मी. तिथं दिसतंय का तिथं टेंट लावला होता. आणि हे तिथले मॅनेजर आहेत. तर यांनी राहण्याची व्यवस्था केली. मी एकदाच विचारलं त्यांना की टेंट लावायचं तर ते म्हणले लावू शकताय तुम्ही. टेरेसवर लावा नाही तर पॅसेजमध्ये लावा. तर हे हॉटेलचं नाव आहे. तुम्हाला हे मंडलपासून 1 किलोमीटर पुढं भेटेल जर तुम्ही चोपतावरनं इकडे येत असाल. आणि जर बद्रीनाथवरनं चोपताकडे जात असाल तर मंडलच्या अगोदर 1 किलोमीटर अलीकडे. तर चला नवीनच बनलेलं हॉटेल आहे त्यामुळे एकदम सगळं सुविधा एकदम ओके असणार आहे. जेवण तर 1 नंबर टॉप क्लास होतं. जेवण वगैरह पण मी केले. चलो सर बढ़िया. आपको समझ में नहीं आया रहेगा कुछ क्या है. हमारे को समझ में आया ना. आया ना. आप बोल रहे हैं मंडल से 1 किलोमीटर इधर में होटल है और बढ़िया व्यवस्था है. हाँ हाँ चलो भाई. सोने का उधर दिया आपने बोला तो है ना. ओके चला. तर मित्रांनो आता निघतो इथनं. हे आपलं गाडी आणि आपल्या बद्रीनाथला जायचं. आता इथनं जवळपास आपल्याला किती किलोमीटर आहे. इथनं 106 किलोमीटर आहे. तर चला. एक हाताचं राहिलं फक्त घालायचं. बाकी सगळं ओके मध्ये तयार आहे मी जाण्यासाठी. 8 वाजल्या निघायला. तर नाश्ता केला 70 रुपयाला पोहे आहेत. म्हणजे सगळीकडे ह्यांचं एकट्याचंच नाही आहे सगळीकडेच आहे 70 रुपयाला. चलो मित्रांनो बघा कसला चट्टान कट करून केलाय रोड. हा डेंजरच आहे. एखादा आलं खाली तर गेलं. हो इकडं बघा आलंय पण खाली आईच्या गावात. बघा इकडं बी आल्यात. याला कसला खतरनाक आहे. बुलडोजर आले की आले. बुलडोजर म्हणतोय. पहाड़ी रोड खतरनाक है. कभी कुछ नहीं कह सकते. 1 नंबर. पेट्रोल टाका आलंय तर ओनली कॅश आहे. ऑनलाइन नहीं क्या. ऑनलाइन नहीं. बट 200 का डालो. चलो
तर मित्रांनो आता पैसे नाहीत माझ्याकडे कॅश 200च टाकतो भाई इधर बढ़ गया क्या 1 रुपये से पेट्रोल हर उधर ऋषिकेश के उधर 93 था 93 होगा उधर। हाँ यहाँ पे वही है 95 है इधर 94.8। हाँ। आगे तो बहुत रहेंगे ना बद्रीनाथ रोड पे पेट्रोल पंप। वहाँ से नीचे बहुत पेट्रोल पंप जहाँ तहाँ पेट्रोल पंप। मेरे पास पैसे ही नहीं थे यार देने के लिए। अभी क्या है उतने दे रहा हो तेरे को। ऑनलाइन क्यों बंद रखा है? ये नया पेट्रोल पंप खुला है क्या? नहीं अभी है फिर गूगल पे नहीं लेते हैं। तर हीच गॅरेज आहे. मागच्या वेळेस तिथं मी चेन ऑइल वगैरे केलं होतं चमोलीमध्ये. आता आपण चमोलीमध्ये पोचलोय. गोपेश्वरमध्ये आपण पेट्रोल टाकलं होतं. हे बघा कसलं काळं पाणी येतं इकडून आपल्या बद्रीनाथकडून अलकनंदा नदीचं. तर चला मित्रांनो, तर हा तो चौक आहे. इथनं आपल्याला नॅशनल हायवे 7 वर जायचे. हा नॅशनल हायवे 7 सरळ ह्याला जातो हरिद्वारला, ऋषिकेशला. तर आणि तिथनंच मधनं एक फाटा फुटतो तो आपल्याला तुम्हाला रामनगर हल्द्वानी तिकडं जातो तो रस्ता. राणीखेत म्हणून आहे. अजून नैनिताल तिथनंच रोड निघतोय मधनं. चला आपण चाललोय बद्रीनाथला. इथनं बरोबर 90 किलोमीटर राहतं इथनं. रोड आता मोठा झाला आहे. हा नॅशनल हायवे लागला, 2 लेन हायवे. मित्रांनो, तुम्ही बद्रीनाथ रोडला कधी आला तरी तुम्हाला कुठं ना कुठं लँडस्लाईड झालेली दिसते. ते पावसाळा असू नाही तर कुठलं बी हे असू. कारण बद्रीनाथ रोडला डोंगरच असे आहेत ना, लँडस्लाईड होतीच. बघा आता असे प्रकारे एक क्रॉस करून जायचं आहे आपल्याला. बॅग गाजती. बॅग सोडून बांधायला पाहिजे. वळायला लागली गाजती, नाही तर फटायची. हाय तेवढी आधीच फाटली. चला लईच ही पाणी येत आहे गडूळ. काय वानगड आहे? वरती पाऊस झाला का काय? रोड बघा, रोड. आता रोड बघा, दगडी कुठं वरचा चंटात बघा. असं तो माझा मागणं कोणतंही सीन घ्यायला पाहिजे. बघा कसला जबराट रोड आहे. ये नाथ का तुम्ही असल्या रोडवर ना कधी प्रवास केलाय का? कमेंट करून सांगा मित्रांनो. नाथखोळा भाऊ, मी 3ऱ्यांदा आलो या रोडला. एक नंबर. मला इकडं बद्रीनाथचा रोड लय भारी वाटतो. वरती गेल्या होतं घाट लय डेंजर आहे. ते एकदम कुतावतो गाडी. रोडचं बी काम चाललंय. वा मित्रांनो, तर परत गाडीने प्रॉब्लेम दिलाय. किका मारून मला दम लागला. मला फार चालूच आहे ना. तो ते परत ढकलून चालू करायला लागेल. हा इच्छा गावात अवघडच आहे. मग तर गाडी काही लद्दाखला जायचं लेवलची राहिली नाही असं वाटतंय मला. कारण ही 3री वेळ आहे माझी. बंद पडायची. भाई बंद चालू नहीं हो रही. मैकेनिक कितना दूर है? मैकेनिक कितना दूर है? अरे मैकेनिक तो यहाँ पीछे दिखाओ. यहाँ तो बहुत दूर है आगे. हाँ हाँ यहाँ नजदीक है. क्या होगा इसको? स्टार्ट नहीं हो रही. हाँ तेल तो है. ये उसको क्या हो रहा है? अभी 2री-3री बार है. धक्का दे के चालू हो रही है. अच्छा गियर में हो रही चालू? हाँ गियर में हो रही चालू. बैटरी तो नहीं घुसी. मारो जोर, किक मारो जोर. अरे वो सब करके देख लिया यार.
नहीं जान निकल गई किक मार मार के। वो नहीं, वो चोक का है ना वो इतना हाँ नहीं नहीं, उससे चोक का भी नहीं है कुछ, कॉइल का प्रॉब्लम है शायद। इसमें कचरा आ गया शायद इसमें। नहीं नहीं, है? कॉइल आज तीसरी बार है 3 दिन में। ऐसा करो ना, यहाँ से ले जाओ पीछे, हाँ। पीछे यहाँ का होगा अभी ये ढलान पे चालू होगी क्या? है। चलो धक्का मारो, धक्का मार दो तो कोई दिक्कत नहीं। चलो, क्योंकि आगे मिलेगा नहीं तो बहुत मुश्किल मिलना है मेरे को। लो दो गियर में डाल दो। हाँ रुको 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 सर, 1 2 हाँ हाँ हाँ। आगे कितना दूर है? मेरे को नहीं पता, लेकिन पीछे नजदीक है। नहीं नहीं, अभी ये बंद नहीं पड़ेगी, मेरे को 2 दिन से एक्सपीरियंस हो गया है इसका। अच्छा। हाँ चलो देख लो आगे। हाँ। मित्रांनो असं का होतंय हे कमेंट करून सांगा तुम्ही, कोण मेकॅनिक भाऊ पाहत असेल तर गाडीला असं का होतंय. मला तर वाटतं कॉईलचा काही ते प्रॉब्लेम आहे, कॉईल ओव्हर हीट झाली की ते किक वर चालूच व्हाय नाही त्याला. इंजिन म्हणजे इंजिन ऑटोमॅटिक फिरलं ना तरच गाडी चालू होती. बघूया आता काय कसं होतंय, लोक मदत करतात तशी धक्का मारायला. बोलिए सर. कहाँ से आ रहे हो? मैं पुणे महाराष्ट्र. अरे बाइक से ही? हाँ बाइक से कागज वगज पूरे हैं? हाँ पूरे सर, ऑल इंडिया घूम रहा हूँ, वैसे थोड़ी घूम रहा हूँ तो. ये तो हुआ है पूरा। चलो थैंक यू सर. तर मित्रांनो पाहू शकता पोलिसांनी अडवलं होतं. ते कागज पुगे क्या है भाई, अभी कागज नहीं होते तो कैसे घूम रहा होता. तर चला आपण आलोय आता जोशीमठपाशी. जोशीमठपासून पुन्हा डाऊन आहे एक आणि मग पुन्हा चढाई आहे वरती ह्याच्याकडं. तर इथनं आपल्या इथले मित्रांनो तर इथं पाहू शकता बद्रीनाथ रोडला लँडस्लाईड झाली. परत इथं सारखंच होत असतंय काय ना काय. आणि हे मेन म्हणजे इथं काय होतं, दगडी निघतात ना त्याच्यातच त्याचं परत बांधकाम होऊन जातंय. ती दगडी पडतात आणि त्याच्यातच पिकायतात. गाडीचं काय कळा नाही मला, गाडी हिट होऊन गाल झाली की स्टार्ट का व्हाय नाही. चला मित्रांनो, तर पोलिसांनी पकडले या 2 गाड्यांना. काय भानगड आहे काय माहिती. मित्रांनो कसला तरी जाम लागला होता. जाम मध्ये इथं मशीनचं काम चाललंय म्हणून एक साईड थांबवले तर एक साईडची सोडत होती. आता ह्या साईडची सोडल्यात सगळे म्हणल्यावर त्या साईडला थांबवून ठेवतात. रोड बारीक आहे. मित्रांनो तो उत्तराखंडमध्ये लय खतरनाक नाही भाऊ. तो आता बारीक आहे. मगाशी डायरेक्ट असा चालता इष्टीवाला चांगावाला. एक पुण्याची गाडी आहे, भेटायच्या म्हणतात बोलेनो. तर त्यांना लाईव्ह लोकेशन पाठवली. बघू शकता UP आणि हरियाणामधनं लोक येतात स्प्लेंडर गाडी इथं चारधाम करायला. त्यांना जवळ आहे, UP आणि हरियाणावाल्यांना जवळ आहे, आपल्याला लांब आहे. पेट्रोल टाकतात. पेट्रोल टाक. किती पेट्रोल?
पेट्रोल नाही आहे का? आगे पेट्रोल पंप किती? पेट्रोल पंप पण नाही, हा डिझेल पंप आहे. मित्रांनो तर आपल्या पुण्याची भेटल्यात, पुण्याचीच ना तुम्ही, तर त्यांचा आमचा कॉन्टॅक्ट झाला श्रीगोंद्याची. हा श्रीगोंद्याची. आपण तिथं तुम्ही हा ओके व्हिडिओ काढलेला ते नात कळती का पाहिला का तुम्ही? हा 2 मिनिट. ओके भेट झाली, चला. ओके हेच होती ते, म्हणलं कोण आहेत कोण आहेत कोण आहेत, हे नात कळती का व्हिडिओ काढला ना तिथं ही होती. जाम लागलाय, जाम, ट्रॅफिक जाम. होय तिथनं खाली जायचंय पार नदीच्या कडेला आणि मग परत आप 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 वरती 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 जायचंय. चला इथं पण 2 नदींचा संगम होतोय, ती येताना पाहू आपण. मित्रांनो तर ही अशी छोटी मोठी दगडी दिसतात वय ना, ती कधी पण पडतात खाली. त्यामुळं तुम्ही कधी पण हेल्मेट घालून चालायचं. आपलं जे घाटातनं चालताय ना, ही अशी दगडी नाही वे, हे वय ना पडत राहतात. ती कधी आपल्या डोक्यात पडेल याची काय, म्हणजे आपल्या पडल नाही याची काय गॅरंटी नाही आहे. त्यासाठी हेल्मेट पाहिजे. छोट्या दगडाने अंगाला लागलं तर इजा होऊ शकते, पण डोक्याला लागला तर जीव जाऊ शकतो. इतके वेगाने वळण येतात. एकदम छोटी छोटी दगडी तुम्हाला दिसतात तिथं रोडवर पडलेली. तर आपण निघालोय आता जोशीमठ वळण ह्याच्याकडं, बद्रीनाथकडं. काय रोड आहे, काय व्ह्यू आहे, काय काय तुम्ही कधी पाहिला असेल का असा? वाव वाव वाव, देख लो भाई, जिसने नहीं देखा होगा बद्रीनाथ का ये रोड, तुम्हारा भाई तुमको सब दिखाएगा. मित्रांनो तर पुलाचं काम चाललंय. मैं जाऊँ क्या सर? वो पीछे से चला जाऊंगा मैं. पुलाचं काम चाललंय इथं. चला इथं थांबलेत गाड्या पाठीमागून. लोखंडाई पुलाचं काम लय अवघड आहे. तसं अडवत होता का काही भाऊ? मेरे को अडाएगा क्या तू साले? हे देख कसलं आहे तब्राट. ऐसा क्यों, इधर ही क्यों? ऊपर पेट्रोल पंप है क्या? ऊपर पेट्रोल पंप है? मित्रांनो तर पाहू शकताय तुम्ही, जाग्यावर वळ नाही जाग्यावर. आता आपण बद्रीनाथला चाललोय, पार्वती आलोय. वळण बघा मित्रांनो, पहा असं घाट चढत जायचं असा 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 असा. आणि लय थंडी वाजायला लागली. जसं जसं वरती चढायला लागलंय ना तसं तसं थंडी, एकदम थंडी वाजायला लागली. मित्रांनो तर आता आलोय पार बद्रीनाथच्या जवळ. 6.5 किलोमीटर राहिले आणि नुसता घाटच आहे सगळा. पाहू शकताय तुम्ही. आता नुसती चढ आहे, वळ नाही. हे बघा, ही पहिलं वळण. गाडी पार कुठली 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 पार, आणि गाडी लय गरम झाली. ओव्हर हीट झाली. आता 5 किलोमीटर 9 मिनिटाचा रोड आहे. 9 मिनिटं चालवायची फक्त. आता बघा कशी गळती गाडी. मॅप मध्ये पाहिलं तर नुसती वळणं वळणच आहे. दरवेळेस चांगला रोड काय ते आणि लँडस्लाईड होती पडते असं होतंय. नाही तर चांगला मोठा रोड होता इथे पण. स्कूटरवाला गेला आरामातला का? स्कूटरवाला इथल्या इथं झालेलं दिसतंय. माझी गाडी लई लांब आली, गरम झाली सगळी. हे असं का केलंय खडपुडं काय माहिती. चांगला रोड पाहिजे.
मित्रांनो बद्रीनाथच्या ट्रॅक मधील सगळ्यात खतरनाक रोड डोक्याव दगडी 2 गाड्या बी बसा नाही संगत. ते काय राहिलं कशा थकलं ते बघा कशी बस थांबली दगडाखाली. ये काम चाललंय रोडचं. आणि तिकडं बघा मित्रांनो अख्खी नदीच कुठली अख्खी बर्फ 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 नदीचाच बर्फ झालाय. कसं आहे गेलं तर डायरेक्ट खालीच आहे. नात कळती काय खाली जायला लागतंय नाही तर बसला रिटर्न दिवस घे लावलंय. नात कळती काय यायला लागतंय बद्रीनाथला. बिहारवर नाही आलंय आता हाच तो बद्रीनाथचा घाट आहे. तिथं मला लय भीती दाखवली होती ज्यावेळेस मी पहिल्या वेळेस आलो होतो ना. त्यावेळेस मी एकाला विचारलं होतं हरिद्वारमध्ये, अरे मी म्हणलं 2 व्हीलर घेऊन जाणार आहे असं. ते म्हणला केदारनाथ को तो चली जाएगी पर बद्रीनाथ में तो तुम्हारी 2 व्हीलर चढ़ी नहीं पाएगी भाई. अरे भाई अभी देख 3री बार चढ़ा ली है इसको, ऐसा थोड़ा रह गया बस. चलो खींचो 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 खींचो. तर मित्रांनो गाडीत पोटेन्शियल पाहिजे, तसं चालवण्यात पण पोटेन्शियल पाहिजे. तुम्ही स्टंट करू नका माझ्यागत. मी काय प्रॉब्लेम आला तर घाबरत नाही. एखादा आला माझा पाहून आणि प्रॉब्लेम आला तर नाराज व्हायचा. तर मी कसं आहे आपला प्रॉब्लेम आला काय आला तरी घाबरत नाही. त्याच्यावर लगेच सोल्युशन शोधायचं. पॅनिक व्हायचं नाही भाऊ. फक्त आला इथं कसला चेक पोस्ट आला काय माहिती यांचा. माझी गाडी फुर करते. चलो सर. पेट्रोल पंप पाहिला पाहिजे पहिला. तिकडं दिसतंय का मंदिर तिकडे त्या साईडला. पहिलं पेट्रोल टाकायला पाहिजे, नाही तर जाताना वांदा कुणाला तरी 2 बाटल्या मागायला लागतील. नाही तर 2 लिटर टाकायला लागेल. 2 लिटर मध्ये जाईल पेट्रोल पंप. हॅलो सर, पेट्रोल पंप मंदिर. थैंक यू. मंदिर की तरफ जाती है नहीं क्या गाड़ी है सर? मंदिर की तरफ कौन लेगा तुम्हारी गाड़ी की रिस्पॉन्सिबिलिटी? जब पार्किंग ही नहीं है वहाँ तो कहाँ लगाओगे? अभी मैं तो 2 साल से आ रहा हूँ, उधर ही लगा रहा था मैं. पार्किंग है देखो यहाँ पे, जाओ वहाँ पे लगाओगे. ओके. कितना दूर है चल के? गाड़ी पार्किंग इधर भाई. नो पार्किंग फाईन. पण पेट्रोल टाकावं दोघं. चला जाऊ द्या, गाडीची पार्किंग नाही. अरे मी 2 वर्षापासून येतोय. पेट्रोल मला माहिती पार्किंग तिकडे कुठं आहे. 450 कडे आलो भाई. ओके ऑनलाइन है. नहीं चल रहा है. अरे मेरे पास कार्ड चलेगा क्या? मित्रांनो तर पेट्रोल टाकलं इथं. पण पेट्रोलला काय म्हणतात कॅशच लागत होते. आता काय जेवढे होते तेवढे सगळेच पैसे दिले. 270 रुपयाचे टाकलंय. आता जाताना परत जोशी मठच्या पुढे गेल्यावर टाकू. पहिलं पाणी पिऊन घेतो. इथं पॉवर चार्जिंग बीजिंग सगळे. मित्रांनो तर रोड एकदम टकाटक केलेत, पण इथं पार्किंगचेच
हे बघा कुठं आल्यात ग्रुप. नंतर गाडी इथं पार्किंगला लावली आणि आता निघालोय ह्याच्या दिशेने आपल्या बद्रीनाथच्या दिशेने निघालो. इथनं अर्धा किलोमीटर चालत जायचंय तर चला जाऊया मित्रांनो. तर नवीन कॉरिडॉर बनतोय त्यामुळं पार्किंग आत गाडी आणून देई नाहीत तर चला जाऊया. हे 1-2 गाड्या आल्यात तशा दे पाहिजे होतं मला पण लय गार हवा सुटली. इथं सगळं बर्फच आहे भाऊ. इथं कसं सर्वाइव्ह करायचे रात्रीचे. टेंट बिंटमध्ये तर राहणं शक्यच नाही. तर रूम घेतल्याशिवाय पर्याय नाही. इतकं गार आहे आत्ताच एवढं गार आहे ते संध्याकाळी किती गार असेल. मित्रांनो तर चालत आल्यावर बऱ्यापैकी मार्केट लागतंय असं तुम्हाला पाहिजे तसे कपडे गरम कपडे वगैरे भेटू शकतात. फोटो फ्रेम वगैरे सगळं भेटत. आणि इथनंच पुढे गेलं थोडं की मंदिर आहे. तर आपल्याला नदी क्रॉस करून पलीकडच्या साईडला मंदिराकडे जायचे. तुम्हाला दाखवतोच तिथं गेलं मित्रांनो. तर पार्किंग पासून जवळपास अर्धा किलोमीटर चालत आल्यानंतर हे तुम्ही पाहू शकता बद्री विशाल मंदिर आणि खाली तप्त कुंड आहे. तिथं आंघोळ पण करू शकतो आपण. तर पहिलं आंघोळ करू आपण तप्त कुंडात. आणि हे तप्त कुंड म्हणजे एकदम डेंजर आहे. ह्याच्यात नाही इतकं गरम पाणी आहे ना. आता तुम्ही गंगोत्रीला यमुनोत्रीला पाहिलं असेल तप्तकुंड गौरीकुंडला पण त्यापेक्षा सगळ्यात गरम पाणी नाही ह्या तप्तकुंडामध्ये. तर इथनं पाहू शकता नदी अलकनंदा नदी. होईल त्यात इतक्या गरम पाण्यात उतारला आहे तो माणूस येडाच आहे भाऊ. चला बघू आपण पण जाऊन आंघोळ करूया मित्रांनो. तर लय गरम पाणी एकदा फक्त उडी मारायचीच आहे. उडी मारल्यावर अंगाला स्टेबल होतंय पण लय गरम पाणी एकदम गरम पाणी. पहिलं तर माणूस जाऊ शकत नाही असं वाटतंय. तर चला कपडे बदलतो अगोदर मग दर्शन घेऊया मित्रांनो. तर पाहू शकताय बद्री विशाल मंदिर. तर आता सध्या बंद आहे 1 ते 3 वाजेपर्यंत. 3 वाजता परत चालू होणार आहे. तोपर्यंत जेवण वगैरे करून येतो. सकाळी पोहे खाल्लेत 1 प्लेट तेव्हा काही खाल्लेलं नाही. तर फोटो वगैरे आत्ताच काढून घेतो मित्रांनो. ज्यांनी पूर्ण व्हिडिओ पाहिलाय त्यांनी कमेंट बॉक्समध्ये ते कुठनं व्हिडिओ पाहताय त्या गावाचं नाव लिहून पाठवा. आणि ह्याच्या पुढचा व्हिडिओमध्ये आपण बद्री विशाल मंदिराचे दर्शन घेणार आहे. आणि नंतर आपण माना गाव म्हणजे भारतातील सर्वात शेवटचे गाव त्या गावात पण जाणार आहे. आणि जो आपण चढत गेलो होतो तो चढ उतारताना काही वाटत एक ॲक्सिडेंट झाला होता तो पण तुम्हाला पाहायला भेटणार आहे. तर सबस्क्राईब नक्की करा आणि तुमच्या जास्तीत जास्त मित्रांपर्यंत शेअर करा. कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कुठनं व्हिडिओ पाहताय ते नक्की लिहा.